मित्रांनो, स्वतःच्या मेहनतीवरती विश्वास ठेवा. काय सांगतोय बघा, स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा. वेळ पण बदलल आणि दिवस पण बदलतील. सांगण्यात तात्पर्य काय आहे, आता मी जिमला आलो दुपारी जिमला आलोय. येताना मग आता संध्याकाळ मला 8-9 वाजणार जायला घरी. येताना डबा पण आणलाय, घरचंच आणलंय. आपली काळजी आपणच घ्यायला लागते. तसंच तुम्हाला पण तुमचं वजन आणि पोट कमी करा. हे माझी स्टोरी नाही सांगत. तुम्हाला तुमचं वजन आणि पोट कमी करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या मेहनतीवरती विश्वास ठेवायला पाहिजे. कुठल्याही प्रोडक्टचा उपयोग नाही. आता मी पण मस्त काय केलंय, असं सगळं हेल्दी खात खात बसलो तर जगणार कसं? तुमचं पोट पण चालवायचं आहे, सगळ्या सिस्टम करायच्या आहेत, नॅचरल पद्धतीनं चालवायचं आहे, सगळं नॅचरल पद्धतीने करायचं आहे. तर आपण आपल्या स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवायला पाहिजे. आता सांगायचं काय आहे, जर मी इथं आलो आणि मला जर जिम उघडायची असेल, सगळं मी जिम उघडली तर कस्टमर येणार आहे. बाकीचे किती जण येतील कोण येतील आपल्याबरोबर माहित नाही, पण तुम्ही स्वतः तुमच्या ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी पाहिजे. मग तुम्ही जॉब करत असाल, बिझनेस करत असाल, काही करा, स्वतःतला घरातला घरचंच आहे, सगळं घरचं आहे. त्यामुळे लय कारण सांगायचं नाही. फक्त व्यायामाला सुट्टी देऊ नका, व्यायामाला कारण सांगू नका. वजन आणि पोट 100% होते, कमी होते. फक्त मेहनतीकडे लक्ष द्या. मेहनतीकडे कुठलंही औषध पैसे खर्च करून काही करत बसू नका. अजून तेच सांगतोय मी पण काय तुम्हाला माझं वेगळं, आता काय डबा काय तुम्हाला व्हिडिओ करायपुरता आणलेला नसतोय. तुम्हाला कसं वाटतंय बघा, फक्त विश्वास ठेवा. माझ्यावर विश्वास नाही म्हणत मी, तुमच्यावर विश्वास ठेवा. स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा. 100% दिवस पण बदलतील आणि वेळ पण तुम्हाला समजून जाईल. धन्यवाद.